आजची दिवसभरामधली एक मोठी बातमी। मनोज जरांगे पाटील हे आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून परत एकदा आज मैदानात उतरणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण आजपासून सुरू होत आहे। सकाळी 10 वाजल्यापासून जरांगे उपोषणाला बसतील। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं या आणि इतर 8 मागण्यांसाठी मनोज जरांगे आज आमरण उपोषण सुरू करतायत। त्यांच्यासह ज्यांना उपोषणाला बसायचं आहे त्यांनी देखील उपोषणाला बसावं असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे। फडणवीस आता मराठ्यांशी बेईमानी करणार नाही, ती सरकारला परवडणार नाही असा इशारा देखील जरांगेंनी दिलाय। शिंदे साहेबांची समिती गठीत केलेली असून ती काम करत नाहीये, नोंदी शोधत नाहीये। त्यांना मुदतवाढ देणं सरकारची जबाबदारी आहे, तेही दिली पाहिजे। ज्या नोंदी सापडल्या ते प्रमाणपत्र मिळणं आवश्यक आहे, व्हॅलिडिटी निघणं आवश्यक। केसेस वापस घेऊ म्हणलेले आहेत, गोरगरीब मराठ्यांच्या पोरांवरती गुन्हे दाखल विनाकारण केले। अशा 8-9 मागण्या सरकारकडे आम्ही दिल्या, त्यासाठी आमरण उपोषण कठोरपणानं सुरू होत आहे। मराठ्यांशी ते बेमानी करणार नाही, ते आरक्षण मराठ्यांना देणार। आता सगळं चित्र क्लिअर होईल, त्यामुळे मी काही बोलत नाही। हा सगळं चित्र क्लिअर होईल। सरकारला, मुख्यमंत्री फडणवीसांना मराठे मोठे होऊ द्या वाटते की नाहीत हे आता उघड पाडणार आहे। त्यांना मराठ्यांच्या पोरांविषयी, गोरगरीब मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत की नाही व्हावेत हे वाटतंय का नाही, हे आता रिझल्ट येणार आहे। लगेच 100% ते मागण्या मान्य करणार नाही, केल्यावर मग दाखवतो उपोषणाच्या नंतर। अगोदर त्यांच्यावरच अपेक्षा ठेवावं लागणार आहे। सरकार ते येत फक्त ढकलाढकली बंद झाली आता। थेट जाऊयात अंतरवाली सराटीमध्ये। आपले प्रतिनिधी रवी मुंडे सध्या आपल्यासोबत आहेत। रवी, आज जरांगे त्यांच्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसतायत। कशी तयारी करण्यात आलेली आहे उपोषणाची? काही लोक सुद्धा त्या ठिकाणी जमलेले असतील, काही कार्यकर्ते सुद्धा जमलेले असतील। गावामध्ये सध्या कसं वातावरण आहे? अमोल, यापूर्वी देखील जसं नियोजन होतं तशाच प्रकारचं नियोजन आहे आणि आपण बघू शकत असाल तर या ठिकाणी पुन्हा एकदा मंडप तयार झालेला आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणची काही आंदोलक या ठिकाणी एकत्रित आलेली आहेत। काही आंदोलक तर रात्रीच या ठिकाणी दाखल झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे। मनोज जरांगे यांच्या मागण्या जुन्याच आहेत, जवळपास 8 मागण्या आहेत। सरसगट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, यासह जे आंदोलन काळातले गुन्हे दाखल झालेत ते गुन्हे मागे घ्यावेत। हैदराबाद किंवा बॉम्बे गॅझेट असेल, सातारा गॅझेटियर असेल, हे लागू करावं, यासह इतर मागण्यांसाठी आजपासून ते 10 वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात करतील। याच ठिकाणी ज्या अगोदर जवळपास त्यांचे 6 उपोषण झाले त्याच ठिकाणी हे पुन्हा एकदा उपोषण करतील। एक बाब आहे की मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला एक इशारा दिलेला आहे की यावेळेस तरी किमान सरकारनं आपल्या मागण्या आहेत त्या ऐकल्या पाहिजेत। यापूर्वीची परिस्थिती आणि यावेळची परिस्थिती काहीशी वेगळी आहे। मनोज जरांगे यांनी सरकारला आव्हान दिल्याप्रमाणे येत्या काही दिवसांमध्ये काही हालचाली होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ह्या मागण्या जुन्याच आहेत, नव्याने याच्यामध्ये कुठली तरी मागणी ॲड झालेली नाही आहे। मात्र अशा परिस्थितीमध्ये आत्ताचं वातावरण आणि पूर्वीच्या वातावरणामध्ये बराचसा फरक आहे। हळूहळू आंदोलक या ठिकाणी एकत्रित येत आहेत। मनोज जरांगे यांनी इतर आंदोलकांना देखील आवाहन केलं आहे की तुम्ही देखील या ठिकाणी उपोषणाला बसू शकता। ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर सरकारवरती नेमकं यांचं किती प्रेशर पडेल आणि सरकार याबाबत काही हालचाली करू शकतं का, यापूर्वीचं असं निदर्शनास आले की 6ही उपोषणामध्ये सरकारची भूमिका ठाम होती की या पलीकडे आपण काही मदत करू शकत नाही, या मागण्यांबाबत अशा प्रकारची होती। आता मनोज जरांगेंचा नेमका स्टँड कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चित आणि त्या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद रवी, दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।